In case of current carrying long straight solenoid, which one of the following statement is wrong? तर करंट कॅरिंग सोलोनॉइड जर असेल तर खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट हे रॉंग आहे ते आपल्याला फाईंड करायचं. हा क्वेश्चन 2019ला आलेला होता. याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी ए जो ऑप्शन आहे तो आहे आउटसाइड द सोलोनॉइड देर इज अ व्हेरी वीक फील्ड. तर आउटसाइड द सोलोनॉइड जर घेतला तर मॅग्नेटिक फील्ड जो असणार तो कसा असणार, वीक असणार. बी ऑप्शन दिलेलं आहे नियर द solenoid axis the magnetic flux lines give very small magnetic field. तर नियर जर घेतलं ॲक्सिसच्या तर मॅग्नेटिक फ्लक्स लाईन जे आहे तर ते व्हेरी स्मॉल असणार. सी ऑप्शन दिलेलं आहे नियर द सोलोनॉइड ॲक्सिस द मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स आर क्राउडेड टुगेदर. सी ऑप्शन दिलेलं आहे ॲक्सिस जर घेतलं तर मॅग्नेटिक फ्लक्स लाईन जे क्राउडेड असतात. आणि डी ऑप्शन आहे आउटसाइड द सोलोनॉइड द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर वाईडली स्पेस. ओके, तर या केसमध्ये आपण सर्वात पहिले एक एक ऑप्शन या ठिकाणी काय करणार आहे, चेक करणार आहे. सर्वात पहिले आपण फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी चेक करू. ओके, त्याच्या आधी आपण रफ करून घेऊ. तर या केसमध्ये दिलेलं आहे आपल्याला पहिलं ऑप्शन ए ऑप्शन जो दिलेला आहे तर त्यात दिलेलं आहे आपल्याला तर ए ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे आउटसाइड द सोलोनॉइड देर इज अ व्हेरी वीक फील्ड. तर हा सोलोनॉइड घेतला. सोलोनॉइड का असतं तर एक सिलेंडर घ्यायचं आहे आणि त्या सिलेंडरला आपल्याला वायर काय करायची, वाइंड करायची. ओके, तर या पद्धतीने आपण वायर वाइंड करणार आणि याच्यातून काय ना तर करंट पास होणार. ओके, आता याच्या नियर जर घेतलं तर नियर ही जी लाईन्स आहे तर ही एकदम क्राउडेड केली असणार या पद्धतीने. पण जर तुम्ही खूप फार अवे जर घेतलं तर या लाईनमधला जो गॅप आहे तो काय ना तर वाढत जाणार. ओके, सिमिलर जसं आपण वरच्या पार्टमध्ये घेतलं आहे तसंच आपण खालच्या पार्टमध्ये म्हणजे नियर जर घेतलं तर ही मॅग्नेटिक लाईन्स काय ना तर क्राउडेड असणार आणि अवे जर घेतलं तर ती काय असणार तर वाईडली सेपरेटेड असेल. ठीक आहे, मग फर्स्ट ऑप्शन जर दिलेलं आहे आउटसाइड द सोलोनॉइड देर इज अ व्हेरी वीक फील्ड. आउटसाइड जर घेतलं तर या ठिकाणी वीक मॅग्नेटिक फील्ड असेल आणि या ठिकाणी जर घेतलं तर या ठिकाणी स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड असेल. म्हणजे जवळ जर घेतलं तर स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड आणि अवे जर घेतलं तर वीक मॅग्नेटिक फील्ड. मग याच्यानुसार जर तुम्ही ए ऑप्शन जर बघितलं आउटसाइड द सोलोनॉइड देर इज अ व्हेरी वीक फील्ड तर आउटसाइड व्हेरी वीक असते. दुसरं बी ऑप्शन आपलं रॉंग फाईंड करायचं आहे नियर द सोलोनॉइड ॲक्सिस द मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स गिव व्हेरी स्मॉल मॅग्नेटिक फील्ड. या ठिकाणी नियर जर घेतलं तर त्या ठिकाणी व्हेरी वीक नाही आहे तर त्या ठिकाणी काय स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे बी ऑप्शन जो आहे तो आपल्या या ठिकाणी रॉंग आहे. ओके, आणि आपलं रॉंग स्टेटमेंट या ठिकाणी फाईंड करायचं आहे. तरी पण आपण बाकीचे ऑप्शन पण या ठिकाणी चेक करू. सी ऑप्शन दिलेलं आहे नियर द सोलोनॉइड ॲक्सिस द मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स आर क्राउडेड टुगेदर. नियर जर घेतलं तर या ठिकाणी क्राउडेड आहे, बरं ना, जास्त जमा झालेले बघा या ठिकाणी या रिजनमध्ये काय येतं जास्त क्राउडेड आहे. तर सी जो ऑप्शन आहे तो आपला या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. आणि डी ऑप्शन जर घेतला आउटसाइड द सोलोनॉइड द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर वाईडली सेपरेटेड. बघा या रिजनमध्ये जर घेतलं तर मॅग्नेटिक लाईन्स कशा आहे तर खूप जास्त प्रमाणात सेपरेटेड आहे. म्हणजे डी ऑप्शन देखील आपला करेक्ट आहे. म्हणजे एकच ऑप्शन चुकीचा आहे तो म्हणजे बी ऑप्शन नियर द सोलोनॉइड ॲक्सिस द मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स गिव व्हेरी स्मॉल मॅग्नेटिक फील्ड. तर बी ऑप्शन याचं रॉंग ऑप्शन आहे. मग या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन बी असेल.